हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत हिरव्या चण्याची उसळ. हिरव्या चण्याची भाजीसुद्धा काही लोक बोलतात याला. तर ही बनवण्यासाठी आपण चणे एक रात्र भिजवून घेतलेले आहेत. 6 ते 8 तास भिजवलं तरी पुरे होतं. तुम्ही तुमच्या अंदाजाने 4 तास भिजवले तरी चालू शकतात. आणि हे आता आपण चणे त्यातले काही न भिजलेले चणे मोकळे करून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या शिजवून घेणार आहोत. तर आता मी सगळे हे स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामधले जे न शिजणारे चणे आहेत, म्हणजे जे चाड बोलतात किंवा कडकवाले राहतात तर ते मी वेगळे काढून बाकीचे जे चांगले चणे आहेत ते कुकरच्या डब्यामध्ये टाकून आता 2 ते 3 शिट्ट्या लावून घेत आहे. आणि मला त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आवडतो म्हणून एक बटाटा 4 असे काप करून ॲड करणार आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आता याच्यासाठी काय काय साहित्य मी वापरणार आहे तर आलं, लसूण आणि कांदा, टोमॅटो याचं एकत्रित मिश्रण मी मिक्सरला लावून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये हळद, तिखट आणि मसाला, गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता. तर मी आता तुम्हाला दाखवते. तो बटाटा सोलून घेते आहे. काही जण साधी सहिती घेतात, तसाही चालतो. सोलून घेतलेला म्हणजे सगळ्यांना खाताना जरा बरं पडतं म्हणून सोलून घेते आणि त्याचे फक्त 4 स्लाईस करून घेते. आता हे 4 स्लाईस करून मी त्याच्यामध्ये ॲड करते चणे जे आपण पाण्यामध्ये ठेवलेत त्याच्यात, आणि ते कुकरला वाफवून घेते. एक साईडला मी आता वाटणाची सुद्धा तयारी केलेली आहे. तुम्ही खोबरं ॲड करू शकता किंवा नसेल आवडत तर नुसतं कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये केलं तरी चालते. आता याच्यामध्ये हे ॲड करून झालेलं आहे. आपण आता कुकरला लावून घेऊया आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. तुम्हाला जर वाटत असेल चणे आणखीन शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही त्याच्यात अजून 2 शिट्ट्या करून घेऊ शकता. पण तोपर्यंत बटाटा पूर्ण मोडेल म्हणून मी 3च शिट्ट्या करत आहे. तर आता हा कुकर आपला लावून झालेला आहे. आता त्याच्या फोडणीची तयारी करूया. तर कढीपत्ता मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून, कांदा टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट आहे. याच्यामध्ये मी हळद टाकली आहे म्हणून हे असं दिसतंय. आणि फोडणी करताना नंतर आपण मसाले ॲड करणार आहोत. तर याच्यामध्ये राई, जिरं आणि कढीपत्ता याची छानपैकी फोडणी घेऊया. आता याच्यामध्ये ते वाटलेलं साहित्य आहे ते टाकून घेऊया आणि ह्याला तेल सुटेपर्यंत थोडं फिरवून घेऊया. आता याच्यामध्ये तुमचा घरगुती मसाला जो आहे तो तुम्ही ॲड करायचा आहे. गरम मसाला किंवा तुमचा दुसरा काही छोले मसाला वगैरे तुम्ही ॲड करणार असाल तर तोही ॲड केला तरी चालेल. आता मस्त याला उकळी आली आहे. याच्यामध्ये आपण आता ते शिजवून घेतलेले चणे 2 ते 3 मिनटानंतर ॲड करणार आहोत. तर आता थोडंसं आपण ही ग्रेव्ही आटवून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये चणे मिक्स केल्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत 2 मिनटाने. तर अशा पद्धतीने मी ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित ढवळून आणि शिजवून घेतलेली आहे. त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आटवून घेतलेलं आहे. आणि आता मी लास्टला इथे छोले मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही तुमचा घरगुती जो गरम मसाला आहे तो ॲड केला तरी चालतो आहे. आता या लेवलला आपण याच्यामध्ये चणे जे आहेत बॉईल करून ठेवलेले ते बटाट्यासहित तर ते ॲड करणार आहोत. आता याचा कलर थोडा चेंज झालेला आहे, पण टेस्टसाठी हे हिरवे चणे खूप छान लागतात आणि आपली भाजी तयार आहे.